स्त्रिया जेव्हा अर्थार्जनासाठी घराबाहेर पडायला लागल्या तेव्हा त्यांची दोनच क्षेत्र मानली गेली, एक म्हणजे शाळा आणि दुसरी म्हणजे बँक. पण कालांतरानं त्यांची कामाची क्षेत्र वाढली. पण त्यातही टेबल वर्क ज्याला आपण म्हणतो अशीच कामं महिलांना मिळायला लागली. थोडक्यात दगदग नसलेली, कसलाही ताणतणाव नसलेली कामं ही महिलांसाठी अशी राखून ठेवली जायला लागली. पण पुढे जाऊन महिलांनी जाणीवपूर्वक आव्हानात्मक कामं स्वीकारायला सुरुवात केली. पुरुषांची मक्तेदारी मानली जाणारी जी क्षेत्र आहेत, म्हणजे जसं ग्रामसेवक आहे, तलाठी आहे, बस कंडक्टर आहेत किंवा ऑटो ड्रायव्हर आहेत, टॅक्सी चालक आहेत, लोकल किंवा मेट्रोच्या चालक म्हणून महिला काम करायला लागल्या. त्याचबरोबर आणखी एक पुरुषांचं क्षेत्र जे मानलं जातं ते म्हणजे पोस्टमन पद. महिला आता या ठिकाणीही काम करायला लागल्या. उपनगरं, महानगरं या ठिकाणी महिला पोस्टमन आहेत. पण लातूरसारख्या ठिकाणीही महिला आता पोस्टमन म्हणून काम करायला लागल्यात. त्यातलीच आमची एक मैत्रीण सपना सुरवसे. आज आपण तिचा जीवन प्रवास जाणून घेणार. सपना, नमस्कार. सपना, मला थोडंसं तुझा एकूण बालपण कसं गेलं, तू कुठल्या गावची, तुझं शिक्षण कसं झालं, जरा त्याच्याबद्दल थोडंसं सांग ना. नमस्कार, मी सपना बालाजी सुरवसे. माझा जन्म शेण दक्षिण, तालुका शिवणपाळ, जिल्हा लातूर या गावामध्ये झाला. आमचं गाव बघायला गेलं तर फक्त 60 घरांचं गाव आहे. अच्छा. आतापर्यंत आमच्या गावातून कोणतीच मुलगी बाहेर शिकायला गेली नव्हती. आम्ही 5 बहिणी असूनही माझ्या वडिलांनी कधीच आम्हाला असं मुलीसारखं ट्रीट केलं नाही. आणि घरातच बसून राहावं, चूल आणि मूल करावं असं कधीच त्यांनी आम्हाला दिलीच नाही. आमची वागणूक ही मुलासारखी झालेली. आणि सगळ्या 5 बहिणी आम्ही ग्रॅज्युएशन पर्यंत शिकलेले आहोत. त्याच्यापैकी 3 जणी आहोत ते जॉबवर आहोत सध्या. अच्छा. 2 गव्हर्नमेंट जॉबवर आहे, ती प्रायव्हेट जॉब करते. अरे, तिसरी. बरं, मला असं विचारायचं आहे की कारण आता तू म्हटलीस की ग्रामीण भागामध्ये मुलींना फार बाहेर जायला मिळत नाही वगैरे, आणि अशा ह्याच्यामध्ये तुम्ही 5 बहिणी असून सुद्धा वडिलांनी तुम्हाला शिक्षणासाठी, वडील जास्त आग्रही राहिले, तर त्याच्या पाठीमागचा त्यांचा काय विचार होता? इतकी गरीब परिस्थिती होती माझ्या आईवडिलांची की त्यांनी फक्त एका पोत्यामध्ये झोपून दिवस काढलेत. लहानपणीच माझ्या आईवडिलांच्या लहानपणीच दोघांचे आईवडील वारले. त्याच्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी स्वतः कष्ट करून इथपर्यंत घर घेऊन आले त्यांचे. आणि तसं म्हणायला गेलं तर पप्पा सगळे जे भावकी वगैरे असते, समाजामधले जे निगेटिव्ह बोलणारे असतात त्यांच्या ईर्षेवरच पप्पाने आम्हाला इथपर्यंत आणले, इथपर्यंत शिकवले आणि सगळ्यांना जॉब लावायसारखं काबिल केले. तुझं गाव छोटंसंच आहे म्हणलीस, म्हणजे मग तुझ्या गावामध्ये मग शाळा कितवीपर्यंत होती सुरुवातीला? आमच्या गावामध्ये 4थी पर्यंत शाळा आहे. मग त्याच्यानंतर पुढचं शिक्षण तू कुठं करायला गेलीस? 1ली ते 4थी माझं जिल्हा परिषदला झाली आमच्या गावामध्ये. आमच्या गावाच्या शेजारीच एक गाव आहे कवठाळा, तालुका देवणीमध्ये. पुढचं 5वी ते 10वी शिक्षण माझं त्या गावामध्ये झालं. बरं, मग तिथं जायला वाहन व्यवस्था काही होती? कसं? आमच्या शाळेतर्फे टेम्पो होता. जसं कसं सामानांची वगैरे घेऊन जातात विक्री करतात, तसा एक मोठा टेम्पो असायचा. त्या टेम्पो मध्ये मधातच फळ्या टाकायच्या, अशा मधून फळ्या असायच्या, वर मुलं बसायच्या आणि खाली मुली बसायच्या. जागा इतकी कमी होती की काही जण अक्षरशः असे लटकत होते फाळक्याच्या तिथं, जागा कमी पडायची म्हणून. बरोबर. त्या टेम्पोनीच आम्ही हे जा करायचं. असं म्हणायला गेलं तर अभ्यासामध्ये पण मी चांगले स्कोर करायचे. 10वीला माझे 89% आहेत. अरे वा, सगळ्यात हायेस्ट, आणि पूर्ण गावामधून पहिली आलेली मुलगी मीच आहे. अरे वा वा वा. बर, मग ह्याच्यामध्ये काय तुमच्या शाळेमध्ये कधी वादविवाद स्पर्धा, भाषणाच्या स्पर्धा काही व्हायच्या का? मग त्याच्यामध्ये तू भाग घ्यायची? हो, प्रत्येक स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला आहे. 10वी नंतर मग काय करायचा विचार होता तुझा? स्वतःला काय करावं असं तुला वाटत होतं 10वी नंतर? तेवढी माझी मेंटॅलिटी नव्हती अशी की पुढचा आपण विचार करावा असं करा. पण माझा भाऊ खंबीर होता माझ्या मागे. मग आमच्या बहिणींच्या शिक्षणाच्या मागे पाठिंबा म्हणायला गेलं तर माझा भावाचा पप्पा इतकाच माझ्या भावांचा पण आहे. तो स्वतः लहानपणापासून बाहेर राहून कष्ट करून स्वतःचं शिक्षण पार केलंय. आणि आई वडिलांना प्रत्येक वेळेस तो सांगायचा की पप्पा तुम्ही कमी खात जा, कपडे फाटके घालत जा, पण माझ्या बहिणीला शिकवत जा पुढे. माझ्या बहिणींना, कोणत्याच बहिणींना असं चूल आणि मूल करायचं असं कधीच नाही, सगळ्यांना शिकवायचं. खूप म्हणजे खूप. हा विचार खरंच खूप ग्रेट आहे की भावानं सांगणं की बहिणींना तुम्ही शिक्षणासाठी जास्त हे करा. खूप छान. मग 11वी 12वी तू? माझी 11वी 12वी माझ्या भावाकडे झाली. अच्छा, कुठं ती झाली? ती लोणावळा. लोणावळा. माझ्या
फार लांब इथून छोट्या खेडेगावातून एकदम लोणावळ्यासारख्या शहरामध्ये तू गेलीस. बरं तिथं काय 11वी 12वी कशामध्ये केलंस तू? कॉमर्स ते पण इंग्लिश मीडियम मध्ये झालं माझं. ओके. मग काही कारण इथं 10वी पर्यंत तुझं शिक्षण कसं मराठीमध्ये झालं आणि ते इंग्लिशमध्ये, मग काही भाषेचा खूप म्हणजे खूप परिणाम झाला. कसं एकदम मराठी मीडियम मधून इंग्लिश मीडियम मध्ये गेल्यानं ते कसं सगळे शिक्षक वर्ग परत माझ्या मैत्रिणी सगळे एकदम इंग्लिश मध्ये इंटरॅक्शन करायचं, पण मला इंग्लिश जमत नव्हती. त्याच्यामुळे थोडा माझा कॉन्फिडन्स पण लूज झाला आणि त्याचा इफेक्ट माझ्या शिक्षणावरती पण झाला. त्यामुळेच 12वी मध्ये थोडी पर्सेंटेज कमी आले माझे. पण तरी सुद्धा म्हणजे तिथं ते 11वी 12वी 2 वर्ष एक तर भाऊ आणि भाऊजाईचं सहकार्य होतं असं तू म्हटली तिथे, पण अशा तुझ्या मैत्रिणींचा तुझ्याकडे बघायचं काय, कशा पद्धतीने त्या तुझ्याशी बोलायच्या किंवा वागण्याची काय पद्धत होती त्यांची? माझी मैत्रीण होती, माझ्याच कॉलनीमध्ये राहायची ती, रुजुता म्हणून होती ती. आम्ही कसं चालत जायचो, घरापासून कॉलेजपर्यंत चालत जायचो, पटरीने जायचो बरं का, पटरीचा रस्ता होता. मला शाळेमध्ये कॉलेजमध्ये काय शिकवलं ते येते वेळेस जाते वेळेस ती पूर्ण मला मराठीमधून भाषांतर करून सांगायची की ह्याला हे म्हणतात, हे असं होतं, ह्याचा विषय हा होता. तिची खूप मदत आहे मला. बघ 12वी नंतर परत पुढं काय? 12वी नंतर थोडं माझं पर्सेंटेज कमी आले, त्याच्यामुळे पप्पा पण नाराज झाले आणि माझाही तिकडे कॉन्फिडन्स लूज होत होता. म्हणलं परत इकडेच आले, माझ्या वडिलांकडेच आले. इकडं पॉलिटेक्निकला फॉर्म भरला, बायला केली गव्हर्नमेंट कॉलेजला आणि गव्हर्नमेंट हॉस्टेलला माझा नंबर लागला. उस्मानाबाद, GPO उस्मानाबाद गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज. बरं पॉलिटेक्निक का करावं वाटलं, म्हणजे काय त्याच्यात आणि काय घेतलं होतं? कम्प्युटर खूप आवडतं मला, कम्प्युटर चालवायला खूप आवडतं. बरं. त्यामुळे कम्प्युटर मध्येच घेतला, माझा नंबर पण लागला नशिबाने तसंच. अच्छा. मग तिथं किती काळ तुझं शिक्षण, काय तिथला प्रवास सांग ना जरा असा. माझं फर्स्ट इयर सेकंड इयर झालं. फर्स्ट इयर मध्ये मला 78.78 मार्क होते फर्स्ट इयर मध्ये. सेकंड इयर मध्ये पण अबोव्ह 75 होते, तेवढे तितकं लक्षात नाही माझ्या. पण सेकंड इयर मध्ये परत पोस्टाची जागा निघाले. माझ्या बहिणीने, मला नव्हतंच माहित की हे जागा निघाले ते असं झालं, माझ्या बहिणीनेच फॉर्म भरला आणि पोस्ट ऑफिस मध्ये ऍज अ BPM म्हणून कुमठा BO उदगीर SO लातूर HO अंडर माझं सिलेक्शन झालं. बरं, हे BPM म्हणजे काय असतं? BPM म्हणजे ब्रांच पोस्ट मास्टर. ते खरं तर म्हणायला गेलं तर एक्स्ट्रा डिपार्टमेंटल असतात. अच्छा. पण काही सोयी सुविधा सेम जे डिपार्टमेंटच्या लोकांना असतात तेच BPM ला असतात. पर काय एकदम पण असं लगेचच 12वी होत असतानाच नोकरीकडं का अर्ज करावा वाटला, किंवा काय होतं बहिणीचं त्याच्या मागचा विचार? म्हणजे कसं, पप्पाला माहित होतं, पप्पांची परिस्थिती खूप खराब होती अगोदर. जेव्हा ते काम करून रोजगार करून जॉबला लागले, ऍज अ मजूर म्हणून त्यांनी जॉबला लागले, तेव्हापासूनच त्यांची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती व्यवस्थित झाली. त्यामुळे त्यांना वाटायचं की माझ्या मुली पण सरकारी जॉबमध्येच असावं. आता पॉलिटेक्निक केलं, परत पॉलिटेक्निक करायचं, खूप खूप चांगले पर्सेंटेज होते, पण ड्युटी करायची म्हणले तर पुणे मुंबई अशा ठिकाणी जावं लागतं. त्यामुळे त्यांनी विचार केला, तिथं त्यांचा पाठवण्याचा विचार नव्हता. थोडस जास्त जीव होता धाकटी म्हणून जास्त जीव. लाडकी कोणाची, बाबांची का आईची? बाबांची. खूपच जीव आहे वडिलांचा. तर बाबांकडून काय शिकलीस, काय विचार तू शिकली, म्हणजे तुला जास्त आवडतात बाबांचे कोणते विचार, किंवा ते तू आत्मसात केलेलेस? आतापर्यंत कधीच कोणते वडील असं मुलीला घेऊन जात नाहीत. किराणा भरायचा असला की मला सोबत घेऊन जायचे, कुणाला कपडे घ्यायचे असले की मला सोबत घेऊन जायचे, कुठल्या पैशाचा व्यवहार करायचा असला की मला सोबत घेऊन जायचे, कुठले मोठे निर्णय असले तर मला, का तर की मला समजावं समाजामध्ये कसं वागायचं, काय असतं, सगळे पप्पांनी शिकवले आणि ते बघूनच मी पुढे शिकले सगळ्या गोष्टी. ग्रेट. म्हणजे निर्णय प्रक्रियेमध्ये तुला बाबांनी सहभागी करून घेतलं आणि ते तुझ्या मताला पण तिथं तुला तुझी किंमत मिळत होती. हे खूप छान आहे, कारण असं ग्रामीण भागामध्ये आपण असं फार आपल्याला बघायला नाही मिळत, पण ते असं आहे. ठीक आहे. म्हणजे मग पहिल्याच ह्याच्यामध्ये तू BPM ब्रांच पोस्ट झालेले. मग काय म्हणजे पोस्टिंग तुम्हाला काय 10वीच्या पर्सेंटेजवर पोस्टिंग होतं ते तुमचं? त्या जागा निघालेल्या होत्या आणि त्याच्यात तुझं सिलेक्शन त्याच्यामध्ये झालं. बरं, मग काय सुरुवातीला ट्रेनिंग वगैरे काही तुम्हाला दिलं गेलं? ट्रेनिंग म्हणायला गेले तर अगोदरचे जे तिथं वाघमारे काका म्हणून होते, त्यांनी 10 दिवस शिकवले मला सोबत राहून. बरं, ते BPM होते का? हा, BPM. अच्छा, मग त्यांनी तुला शिकवलं? हो, त्यांनी शिकवले. बरं,
गावामध्ये असल्यानं कसं नवीन नवीन मला असं अनकम्फर्टेबल वाटत. आता एकदम गावातून सिटीमध्ये गेले, बरोबर. परत सिटीमधून परत गावामध्ये आले, असं थोडं वागणूक. सुरुवातीला मग काम करताना काय कसं होतं तुझं? म्हणजे कसं शिकायला तर 1-2 महिने गेले माझे बरं. सगळं कव्हर करायला. हां. आणि पप्पानी अगोदरपासूनच मला समाजामध्ये घेऊन फिरल्यानं मला थोडं माणसाची कॉन्टॅक्ट कसं करायचा, कुणाला कसं बोलायचं, त्याचा फायदा मला इथं झाला पप्पासोबत फिरलेला. त्याच्यामुळे माझं काम पण व्यवस्थित होतं. आणि मी जेव्हापासून त्या ब्रँचला जॉईन झाले तेव्हापासून इतकं काम वाढवलं की सगळेच अप्रिशिएट करायला लागले. सगळेच म्हणायचे की मुलीचं काम चांगलं आहे, काम वाढवते. आणि मला इच्छाही होती, म्हणजे कसं असं नको असंच करायचं, इतकंच करायचं अशी कधीच माझी मेंटॅलिटी नव्हती. गावामध्ये जागरूकता करणं, कोणत्या स्कीमबद्दल वगैरे जाऊन घरोघरी सांगणं. आणि मी जसं त्या गावामध्ये गेले, सगळ्या ज्या लेडीज होत्या, अगोदर कसे जेंट्स असायचे, त्यामुळे लेडीज ऑफिसला यायला पण घाबरायचे की बाबा जेंट्स आहे, कसं जायचं, कसं भरायचं. पण मी जशी त्या गावामध्ये गेली, पूर्ण लेडीजचा व्यवहार, पूर्ण माझ्याकडे जेवढे खाते होते तेवढे सगळे लेडीजचे होते. म्हणजे महिला पोस्टाकडे यायला लागल्या. सुरुवात झाली. हो, हो, अच्छा, ठीक. तिथं किती वर्ष तू काम केलं? 8 वर्ष झाले तिकडे. 8 वर्ष होतीस तिथं. बर. आणि मग नंतर 5 वर्षानंतर पोस्ट ऑफिसमध्ये प्रमोशनच्या जागा निघतात. मी 5 वर्षानंतर पण जॉब म्हणजे एक्झाम दिली होती, नंबर पण लागलेला मुंबईला. पण त्यावेळेस प्रेग्नेंट होते मी, 9वा महिना चालू होता, त्याच्यामुळे ते कॅन्सल केलं. बरं. मग नंतर 2 वर्षांनी नंतर आणखी एक्झाम दिली प्रमोशनचे. त्यामध्ये लकीली नंबर लागला आणि नशिबानं आपल्याच डिव्हिजनमध्ये मला भेटला नंबर. बरं. लातूर इथंच पोस्टिंग झाली माझी ॲज अ पोस्ट वुमेन म्हणून. अच्छा, बरं. मग काय त्या कामाला कशी सुरुवात, कसं आता होतं? पोस्टमॅन म्हणजे कसं सगळ्यांचीच मेंटॅलिटी की बाबा पोस्टमॅन म्हणजे घरोघरी जाऊन पत्र वाटप करणार. कशी माणसं, काही चांगली असतात तसेच काही वंगळी असतात, कुणाला आवडतं कुणाला नाही आवडतं. कसे लोकांच्या विचारधारणा असते की बाबा मुलगी असून फिरते, मुलगी असून वाटप करते. पण ह्या ठिकाणी पण माझ्या पप्पांचा खूप महत्वाचा वाटा आहे की त्यांनी माझ्या डोक्यामध्ये घातले की बाबा आपल्याला फक्त काम करायचे, आपल्याला लोकांशी काहीच देणं घेणं नाही. आपण आपलं काम केलं बस झालं, जास्त कुणाला जास्त बोलायचंही नाही, कुठं थांबायचं नाही. आपलं जेवढं काम आहे पत्र द्यायचं, त्यांचं काय आहे ते साईन वगैरे घ्यायचे, निघायचं. नवीन एखादी महिना तर त्रास झाला मला, कारण माहित नव्हतं असं की कसं फिरावं काय नाही. शारीरिक दृष्ट्याही चालणं म्हणजे पाय दुखणं, हात दुखणं व्हायचं. पण 1-2 महिन्यामध्ये कव्हर झाले. आता काही नाही वाटत, आता सवय झाली मला ते. तुझं ते बाबांचं पण पाठिंबा, पण तोपर्यंत तुझं लग्न झालेलं होतं ना? माझं लग्न पोस्टमन तुझी नियुक्ती झाली तेव्हा? नाही, अगोदरच लग्न झालेलं हो ना, पण मग तुझं पोस्टमन म्हणून निवड झालेली आहे. नंतर घरच्या म्हणजे तुझ्या सासरच्या लोकांच्या काय म्हणजे प्रतिक्रिया, किंवा तुला त्यांनी कसा सपोर्ट केला? जसं माझ्या बाबांचं मला सपोर्ट आहे तसंच माझ्या नवऱ्याचं पण आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी खंबीरपणे माझ्या मागे थांबलेले आहेत. आणि प्रत्येक गोष्टीत जसं मला पप्पा समजून सांगतात लहान बाळासारखं, तसंच ते मला समजून सांगतात असं नाही असं नवरा म्हणून कधीच त्यांनी मला ट्रीट केले नाही. तर घरची एखादी मुलगी आता पण त्यांनी बोलते वेळेस मला माय म्हणून बोलतात, म्हणून नाही. काही चुकलं तरी असं नाही माय, तसं नाही माय, असं म्हणजे खूप म्हणजे खूप सपोर्ट आहे त्यांचा, खूप आहे. अच्छा. घरी तुझ्या सासरी कोण कोण असतं? माझ्या सासरी माझे सासू सासरे, मी आणि ह्यांनी. पण आता सध्या पोस्टिंग लातूर झालं ना, आम्ही दोघंच असतो इथं. आम्ही दोघं आणि माझी मुलगी. बरं. मग आता तू सध्या कामाच्या ह्याच्यामध्ये मग कसं ऍडजस्ट करते? माझी इथं लातूरमध्येच एक बहीण आहे, ती पण एजंट आहे पोस्ट ऑफिसमध्ये, PLRPLचा एजंट आहे. तिच्याकडे माझ्या मुलीला सोडते. सकाळी 7 वाजता उठवून तिच्याकडे सोडून मग नंतर मला ऑफिसला यावं लागतं. तिची खूप हैराणी होते. सकाळी उठवायचं म्हणलं ना, कधी कधी उठतच नाही, मग तिला हलवून उठवणार, तिचं रडणं, ते गाडीवर बसायला पण तिला नको असतं. कधी कधी झोप नाही झाली की कसं लहान लेकरं असल्यानं रात्री झोपायला कधी कधी 12-1 वाजतात. मग सकाळी उठायचं म्हणलं की तिला नको असतं. मग तसंच उठवून रडवत काय सोडून यावंच लागतं. काय तुझा एकूण आता हे पोस्टमन म्हणून तू किती वर्ष झाले काम करते? पोस्टमन 4 महिने झाले. 4 महिने झाले. एप्रिलची जॉईनिंग. अच्छा. सुरुवातीचं तू जसं म्हणलीस की चालत पोस्ट वाटप करत, काय होतं, काय असायच्या ग लोकांच्या प्रतिक्रिया, किंवा काय एकूण असायचं की एक महिला पोस्टमन आमच्या दारात येऊन आम्हाला पत्र देते, काय म्हणजे? काही लोक म्हणायला गेले तर चांगले होते की बाबा लेडीज पुढे चालेत, असंच करायला पाहिजे. काही जण तर असं आदर्श द्यायचे त्यांच्या घरच्या मुलींना, बघ लेडीज असून ती सकाळी इतक्या लवकर येते, वाटप करते, ती लाजते का, असं काही जणांचा असाही प्रतिसाद होता.
तर काही जणांना आवडत नसायचं. आता कसं मी नवीन असल्यानं मला एरिया माहित नसते, मग मी कुणाला ऍड्रेस विचारायला गेला एखाद्या ठिकाणी की ते हुडकावून लावायचे, इथं नाही, चला पुढे चला पुढे. बापरे. काही ठिकाणी असं आहे बरं का, आता सुद्धा आहे, ऍड्रेस विचारायला लागले की त्यांनी पुढेच ढकलतात, इथं नाही तिथं, तिथं नाही आपण तिथं. जसं म्हणतो व्यक्ती तितक्या प्रकृती तसं तसंच असतं. एखादा खूप चांगला अनुभव या 4 महिन्यातला की जो तुला खूप अविस्मरणीय असा वाटतो, असा काही लातूरचे खासदार, बहुतेक खासदार सुधाकर श्रंगारे, त्यांचं बीजेपीचं ऑफिस माझ्या बीटमध्येच आहे. मग मी त्यांना एकदा रजिस्टर द्यायला गेले होते, असं त्यांचं रजिस्टर, त्यांनी स्वतः बसून तिथं मला सत्कार केला होता, किंवा पोस्टमॅन, महिला पोस्टमॅन आहेस तू आणि आपल्या मुली इथपर्यंत आल्यात. आणि असं एकदम कसं मला माहिती नव्हतं असं होणार आहे, असं करणार म्हणून ते खूप चांगलं वाटलं बरं का मला. खूप म्हणजे खूप, अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं होतं माझ्या तिथं. अच्छा, ऑफिसमध्ये कशा पद्धतीचा सपोर्ट असतो तुला? ऑफिसमध्ये म्हणा तर सगळे स्टाफ, आमच्या लातूर याच्यामध्ये अर्ध्याच्या वरून लेडीजच स्टाफ आहे, त्यामुळे काहीच मला टेन्शन नाही. सगळे समजून घेतात आणि सगळे सपोर्टिव्ह आहेत सगळेजण. कोणत्याही गोष्टीत कधी काही अडचण आली, काही आले तर बिनधास्त असं आपल्या घरी जसं विचारते मी तसंच सगळ्यांना विचारून. सगळंच. आणि आता बऱ्यापैकी तुला आता छान वाटतंय त्या सगळ्या ह्याच्यातून? सवय झाली आता वाटतच नाही किंवा आम्ही पोस्टमॅन म्हणून आहे. सगळे आपलेच आहेत, आपलंच घर आहे, आपलंच परिवार. माझं बीट म्हणजे मला माझं स्वतःचं गावच असल्यासारखं वाटतं. या ह्याच्यामध्ये काम करताना तुला आव्हानं काय वाटतात ग? म्हणजे काय, किंवा काय एखादा त्रास असं काही झालंय का? एखादी असं आहे, इन्सिडन्स आहे? एक एरिया आहे, आता काही नाव घेणार नाही त्या एरियाचं नाव, पण तिथले लोक कसं कुठलाही काही ऍड्रेस असू द्या विचारायला की नाही, एकदम असं कसं जसं भीक मागायला लोक येतात ना, द्या द्या म्हणून, की तसं पुढे चला पुढे चला पुढे चला असं बोलतात. ते तिथलं तेवढं वाईट वाटतं मॅडम, तिथं जायचं म्हणजे की नको वाटतं. अच्छा, पण पोस्टमन म्हणून काम करत असतानाची तुला ती आव्हानं काय वाटतात, चॅलेंजेस काय वाटतात तुला, की काम करत असताना की आपल्याला काय नेमकं माहीत असायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे? कारण पुढे चालून जेव्हा काही मुली पण अशा पद्धतीनं जर काम करायचं विचार करतील तर त्यांच्यासाठी तुला काय वाटतं? आता आव्हानं म्हणायला गेले तर आपल्याला शारीरिकदृष्ट्या तर प्रिपेअर असायलाच पाहिजे, कारण तेवढं ओझं घेऊन जाणं, एका हातात टपाल असतं, एका हातात स्पीड रजिस्टर असतं, एका हातात साधं टपाल असतं, परत पार्सल असले की पण असतं. ते शारीरिकदृष्ट्या आपण प्रिपेअर असायला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात सगळ्यांचा स्वभाव वेगवेगळा असतो. जरी कोणी माणूस पुढे वाईट ह्याच्यानं बोलत असेल तरी आपण त्यांना हसून प्रेमानं त्यांचं मन जिंकायची ताकद ठेवायला पाहिजे. जर त्यांनी पुढचा माणूस जरी रागात बोलला की हे असं झालं तसं झालं, हे माझं लेटर तू इथलं होतं तिथं का दिलं, असं जरी म्हणलं तरी त्याला व्यवस्थित समजून सांगायचं. असं असे पण काही लोक कम्युनिकेशन असतात, चिडणारे की माझं लेटर दुसऱ्याला का दिलं. काय आहे तर तुझं स्वप्न काय आहे? माझं स्वप्न म्हणायला IPSP पर्यंत जायचं स्वप्न आहे माझं. बघू आता पुढच्या वर्षी PA ची एक्झाम देणार आहे. ओके, त्याच्या एक्झाम्स असतात तुमच्या प्रमोशनसाठीच्या? 3 वर्ष. आता PA चं द्यायचं असेल तर मला नेक्स्ट इयर देता येतं, परत IP चं द्यायचं असेल तर 5 वर्ष थांबावं लागेल. खूप छान वाटलं की एक खेडे गावातली 60 घर गाव असलेलं शेंदी गाव, आणि तिथून तिचा हा इथपर्यंतचा असा प्रवास, हा सगळ्यांनाच खरंच सगळ्याच आता या नवीन मुलींसाठी अतिशय प्रेरणादायी असा हा प्रवास आहे. आणि हा प्रवास आपण आत्ता तिचा जाणून घेतलेला आहे, तिची स्वप्न आपण बघितलेली आहेत. तर आपण एका ह्या मुलीला आपण तिचा ह्या प्रवासासाठी, पुढील प्रवासासाठी आपण शुभेच्छा देऊया आणि तिचं स्वप्न पूर्ण होईल असा आपण एक सकारात्मक विचार मांडूया आणि या ठिकाणी आपण थांबूया. स्वप्ना, आज तू आमच्याबरोबर अतिशय मोकळेपणानं बोललीस, त्याच्याबद्दल तुझे खूप खूप आभार. नाही, सप्तरंग चॅनलचे पण धन्यवाद, त्यांनी माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी मला एक चान्स दिला. धन्यवाद. आमचा कंटेंट आपल्याला जर चांगला वाटला तर आमच्या या चॅनलला, सप्तरंग चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपली जर काही मतं असेल तर ते आवर्जून मांडा. आपल्या सूचनांचं आम्ही स्वागत करतो. धन्यवाद. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.